मी डॉक्टर गौरव भोसले आणि जसं की गाण्याचं नाव आहे दोस्ती दिलवाली, तर या गाण्याचे जे दिग्दर्शक आहे डॉक्टर कुणाल नंदकिशोर मेहता, हे माझे दोस्त आहे. तर त्या निमित्ताने सांगायचं असं, या गाण्याच्या आठवणी खूप आहेत. आम्ही या गाण्यानिमित्ताने पुन्हा कॉलेजचे दिवस जगलोय, कारण की कुणाल मेहता आम्ही सगळे एकत्रच असायचो. तर त्याच आठवणी त्या पद्धतीने हे गाणं निर्माण झालेलं आहे. आणि या गाण्याचं वैशिष्ट्य असं की नवीन मित्र सगळे भेटले आणि या संदर्भात बोलायचं झालं तर सगळे अतरंगी आहेत. खूप खूप अतरंगी. हा प्रसन्न. तर खरं तर जेव्हा गाणं आम्ही सुरू करत होतो, शूट करायचं चाललं होतं, तेव्हा असं कुतूहल वाटायचं की प्रत्येक कलाकार कसा असेल, काय असेल. तर प्रत्येकाची रिअल साईड खूप भारी आहे. गौतमीताई सुद्धा खूप छान आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने सोशल मीडिया आहे सगळं जे आहे तसं काहीच नाहीये, अगदी साधे आहेत त्या. आणि बाकी तर एकदम जबरदस्त आहेत. प्रसन्न तर खूप अतरंगी आहे. म्हणजे त्यांनी चालता बोलता जोक करत होते. तर अगदी दोस्तीमध्ये ज्या गोष्टी घडतात ना त्या सगळे. राहुल एकदम म्हणतात ना रावडी कॅरेक्टर दाखवलंय. शुभम साळुंखे एकदम सोबर, ज्या पद्धतीने ते मोटिवेशनल स्पीच किंवा रील्स असतात त्या पद्धतीच त्यांचं आहे कॅरेक्टर. आणि बाकी आमचे सगळे मानसी एकदम काइंड ऑफ रावडी कॅरेक्टरच आहे, पण प्रसन्न सोबत जोडी अशी. हा कमी बोलते. माही सुंदर आणि एकदम डिसेंट कॅरेक्टर दाखवलंय. आणि माझ्यासोबत आहेत ते, त्यामुळे मी खूप छान दिसत असेल कदाचित त्यांच्यासोबत. आणि स्टारगर्ल नक्कीच, स्टारगर्ल एकदम स्टारच दिसते, खूप छान दिसते. आणि गौतमी ताई तर सबसे कातील गौतमी पाटील. सो गाण्याला खूप छान प्रतिसाद द्या, कारण हे दोस्तीचं सॉन्ग आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात दोस्ती ही क्षणाक्षणाला असते, प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे दोस्तीच्या गाण्याला तुम्ही नक्की प्रतिसाद द्या आणि भरभरून रील्स करा आणि शेअर करा. सो थँक्यू सो मच.